मायग्रेन हा केवळ साधा डोकेदुखीचा त्रास नसून एक न्यूरोलॉजिकल आजार आहे. योग्य पथ्य जर पाळली तर त्याची तीव्रता आणि वारंवारता खूप कमी प्रमाणामध्ये करता येते. जसं की आहारामधील पथ्य, खाण्यास योग्य पदार्थ. हे पदार्थ मायग्रेन कंट्रोल करायला नक्कीच मदत करतात. मॅग्नेशियम जास्त असलेले पदार्थ घ्या, जसं की पालक, मेथी, बदाम, काजू, केळी, ओट्स. मॅग्नेशियम मेंदूतील नर्व शांत ठेवतो. प्रोटीनयुक्त आहार घ्या, जसं की डाळी, मूग, हरभरा, अंडी. ब्लड शुगर स्थिर ठेवतं. हायड्रेशन, पाणी जास्त प्या. दररोज 2.5 ते 3 लिटर पाणी प्या. डिहायड्रेशन हा मायग्रेनचा ट्रिगर आहे. फळे, सफरचंद, पेरू, डाळिंब खा. यामध्ये अँटीऑक्सिडंट मिळतात. टाळायचे पदार्थ. हे पदार्थ मात्र मायग्रेन वाढवतात, तेव्हा हे पदार्थ टाळा. जसं की जास्त चहा, कॉफी. अचानक चहा, कॉफी जास्त केला तर तुम्हाला अटॅकही येऊ शकतो. प्रोसेस्ड फूड, पॅकेज्ड स्नॅक्स, चिप्स यांचं प्रमाण कमी करा. चॉकलेट. काही लोकांमध्ये चॉकलेटमुळेही मायग्रेन जास्त वाढतो. जास्त मीठ, तेलकट पदार्थ ब्लड शुगर वाढवतो किंवा त्यांचं प्रमाण बिघडवतो. त्याचप्रमाणे जेवणाची वेळ चुकवू नका. वेळेची पथ्य पाळा. रोज वेळेवर जेवण करा. जेवण अजिबात चुकवू नका. खूप वेळ उपाशी राहू नका. झोपेचं पथ्य, जसं की 7 ते 8 तासाची झोप घ्या. जागरण टाळा आणि जास्तही झोपू नका आणि खूप जास्त जागरणही करू नका. जीवनशैलीमध्ये बदल करा. योग करा, प्राणायाम, अनुलोम विलोम करा. यामुळे मेंदू रिलॅक्स राहतो. हलका व्यायाम करा. चाला, स्ट्रेचिंग करा. स्ट्रेचिंगमुळे तुमचा ताण खूप कमी होतो. काय टाळावं तर मोठ्या आवाजामध्ये काम करणं टाळा. खूप तेज प्रकाश टाळा. मोबाईल स्क्रीनचा जास्त वापर टाळा. आणि तुमचे वैयक्तिक ट्रिगर ओळखा. प्रत्येक व्यक्तीचे वेगवेगळे असतात. त्यासाठी एक डायरी ठेवा आणि नोंद ठेवा, जसं की काय खाल्लं, किती झोपलो, डोकेदुखी कशामुळे झाले. यामुळे तुमचे वैयक्तिक ट्रिगर समजतात आणि तुम्हाला बदल करता येतो. औषधांबाबत सूचना. डॉक्टरांच्या सल्ल्यानेच औषधं घ्या. त्याचप्रमाणे स्वतःहून कोणतीही औषधं घेऊ नका. डॉक्टरांकडे तुम्ही कधी जाऊ शकता. जर जास्तच वारंवार डोकेदुखी होत असेल, उलटी, चक्कर येत असेल, दृष्टी धूसर झालेली असेल आणि औषध घेऊनही आराम मिळत नसेल, तर तुम्ही नक्कीच डॉक्टरांकडे जाऊ शकता. मायग्रेनमध्ये या 3 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. नियमित आणि योग्य आहार पाहिजे, पुरेशी झोप पाहिजे आणि ताण नियंत्रित पाहिजे. यासारख्या गोष्टी जर तुम्ही केल्या आणि जीवनशैलीमध्ये छोटासा बदल केला तर नक्कीच तुमचा मायग्रेन कंट्रोलमध्ये राहू शकतो.